मॅनेज शेळ्यांना कसं करताय, कंपार्टमेंट केल्यात हे सगळं कळलं, पण आपला गोट फार्मिंग आणि डेअरी फार्मिंग ह्याच्यातला सगळ्यात जास्त खर्च हा फॉडर मॅनेजमेंटचा असतो, खाद्याचा आपला खर्च. तर खाद्य आपण एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये ते मॅनेज कसं करतोय? 125 शेळ्या बोललं ना, तर सकाळ संध्याकाळ आता खाण्याचा हिशोबात जर केला तर एक गाई साधारण 30 ते 40 किलो खाते एका टाइमला, दिवसभर. तर एका गाईच्या चाऱ्यात 10 शेळ्या म्हणजे 3 ते 4 किलो पकडलं तरी 10 शेळ्या एका गाईच्या खाद्यात दिवसभरात खाऊ शकतो. तर खाद्यासाठी मी आता तुती, आपले रेशीम किड्यांसाठी तुती असते ती तुती केलेली आहे, मेथी घास केलेला आहे, आणि मारवेल गवत केले आणि हिरवी माका केली. तर असे 4 आयटम माझ्याकडे आत्ता चालू. 4 आयटम. आपण आता एवढ्या शेळ्या आहेत, इन फ्युचर आपण वाढवणार पण असो, बरोबर, पण आपण एवढ्या शेळ्यांसाठी एक अंदाज की किती एरिया यांच्यासाठी आपल्याला ठेवावा लागेल? आता साधारण 30 ते 35 शेळीला 1 एकर एरिया लागतो हे चारायला. 30 ते 35 शेळ्यांसाठी 30 ते 35 शेळ्या 1 एकर. मग आपल्याला नाही बोलत तरी 2.5-3 एकर, 2.5-3 एकर 3 एकर ह्या शेळ्यांसाठी खाद्यासाठी ठेवलेले, चाऱ्यासाठी ठेवलेले. बरोबर. जी पिल्लं झालेली असतात आपली, आता बऱ्याच शेतकऱ्यांकडून आपल्याला गोट फार्मर्सकडून अनुभव आलेला आहे की आपण जेव्हा पिल्लं होतात तेव्हा पिल्लांची मरतूक लय होते, तर ती तुम्हाला त्याच्यातला काय अनुभव आहे? हा, तर आपण आता पैदास करताना पैदाशीसाठी जी शेळी आहे आणि नर हा फार महत्वाच्या गोष्टी येतो. म्हणजे पिल्लांच्या पैदाशीसाठी जी शेळी आणि पैदाशीसाठी जे नर आहे. आपण किड्स बद्दल, पिल्लांबद्दल आपण बोलत होतो. आता साधारण पिल्लांची जी मरतूक होती त्या मरतुकीचं कारण असतं की त्या वजनाची पिल्लं जन्मली पाहिजे. तर चांगली पिल्लं जन्मण्यासाठी पिल्लांची जी आई म्हणजे शेळी जी आहे पैदाशी, ती शेळी महत्वाची आहे. आणि त्या शेळीबरोबर जो आपण नर भरवतो, तर तो नर पण ज्या कुठल्या क्वालिटीचा आहे, कुठल्या दर्जाचा आहे, त्याच्यावर पण त्या पिल्लांचे मृत्यूचं प्रमाण ठरतं. मी एक असा अनुभव बघितला होता की पिल्लं बरीच होते त्याच्याकडे, पण त्याला मॅनेजमेंट जमलं नाही. ॲट अ टाइम जर आपल्याकडे समजा 20 शेळ्या आहेत आणि 20 शेळ्यामधून 15 शेळ्या एका वेळेस वेळल्या, तर तेवढी जी पिल्लं आहेत ती सांभाळण्याची कॅपॅसिटी पण आपल्याला असली पाहिजे. त्याच्याकडं आता काय धंद्यातलं मूळ कारण म्हणजे उत्पन्नाचे बाजू म्हटलं तर पिल्लं. तर पिल्लांचं मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं. जर पिल्लांचं मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमच्या नफ्यात वाढ होती. बरोबर. आणि फॉडर कॉस्ट, खाद्याची कॉस्ट आहे, ती जर कमी करू शकलो आपण, दिवसाचा जो आपला खर्च आहे एक 20 ते 25 रुपये एका शेळी मागं दिवसाला खर्च होतो, तो जर आपण कमी करू शकलो तर आपल्या पुढच्या नफ्यामध्ये तर उत्पन्नात वाढवते. हे 2 प्रॉफिट आपल्याला बघावं लागतं. म्हणजे तुमच्याकडे किड्सचं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता? त्यांना वेगळं ठेवता, दिवसाला किती वेळा दूध प्यायला सोडता, की त्यांची साफसफाई किंवा कसं ते तुम्ही कसं मॅनेज करता ते? आता आम्ही काय करतो, वेलेल्या शेळ्यांचं वेगळं कंपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये एक आम्ही छोटा पिंजरा ठेवलेला आहे. तर ते जे पिल्लं ते सगळे आम्ही दिवसातून 3-4 वेळा पिण्यासाठी सोडतो. तर त्या 3-4 वेळेला एक माणूस ते काम करायचं, सोडायची 10-15-20 मिनिटाची ते इथे झाले की पुन्हा डांबून टाकायचं. पण तुम्हाला असं शिरोई किंवा सोजतमध्ये असा अनुभव आलाय का दूध कमी पडलंय, तर त्या दुधाव्यतिरिक्त तुम्ही कसं मॅनेज केलंय? ज्यावेळी 2 किंवा 3 पिल्लं शेळी देते त्यावेळेस तो प्रश्न येतो की शेळीचं दूध कमी होतं. तर मग दुसऱ्या शेळीचं जिला 1 पिल्लू आहे तिचं काढून तुमच्या त्या पिल्लाला पाजायचं, किंवा तिथं नसेल उपलब्ध तर बाहेरचं गाईचं दूध आणून वगैरे पाजायची आम्ही व्यवस्था करतो. गाईचं दूध आपण टाकतो, पण त्याला डायल्यूट करता का? त्याला त्यात पाणी टाकता का? तसंच. हो, आता ते किती क्वालिटीचं चांगलं असले, जास्त चांगल्या क्वालिटीचं असेल तर पाणी टाकावं लागतं, कारण एवढं घट्ट दूध त्याला पचली पडतं. आणि ब्रीडिंगचा ब्लॉक म्हणजे जो हे करायला शेळी भरवायला जो आपण नर यूज करतो, त्याचं सिलेक्शन, त्याचं निवड कसं करतो तुम्ही? त्यात काय काय आपण गोष्टी बघायला पाहिजे? आता पैदाशीसाठी जो आम्ही नर वापरतो तर तो त्याचे ओरिजिनल फीचर्स त्याच्यात आलेच,
म्हणजे त्या जातीचे ओरिजिनल जे फीचर्स आहेत ते त्याच्यामध्ये आलेत. तर त्याच्यामध्ये जे आला असेल तो सिलेक्ट करून आपण तो पैदाशीसाठी वापरतो. पैदाशीसाठी आपण वापरतो. बरोबर. असा आतापर्यंत कुठला दीड वर्षामध्ये असा कुठला तुम्हाला असा अनुभव आलाय का की त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्याला एक अनुभव म्हणून सांगू शकता की बाबा मला या 1.5 वर्षाच्या काळात हा असा प्रॉब्लेम आला तो तुम्हाला होऊ नये? आता मला प्रॉब्लेम आला म्हणजे PPRचा प्रॉब्लेम आला. ओके. हा तर काय होतं राजस्थानमध्ये जर शेळी असेल तर तिथं वॅक्सिनेशन करतातच असं नाही. तर वॅक्सिनेशन न केल्यामुळं मला इथं तेवढा त्रास झाला मला. अच्छा. हां तर त्याच्यामुळं PPRमध्ये म्हणजे निदान होईपर्यंत 10% मॉर्टॅलिटी माझ्याकडे झाली. ओके. एक मिनिट. PPR हा कसा ओळखला जाणार? आपण ओळखायचा कसा की बाबा याचा PPR आहे? सर्दी होती. सर्दी होते, टेम्परेचर पण येतं आणि डायरिया पण होतं. भगवान पण होते, हो. सर्दी पण होते. आणि चारा खातात का त्यावेळेस? चारा खात नाही. चारा खात नाही. नाही फिडिंग कमी होतं. त्याच्या थ्रू आपण ओळखू शकतो की हा PPR आहे. निदान लॅबमध्ये निदान केलं तरच म्हणजे 100% हां. खात्रीने. PPR जेव्हा झालेला आपल्या फार्मवरती तर आपण ठीक आहे काय म्हणायचं आहे PPR जेव्हा झालेला तेव्हा तो पूर्णपणे आपण कंट्रोलमध्ये आणला. हो कंट्रोलमध्ये व्हायरल. हां तो व्हायरल आहे. आता समजा PPR आपण कंट्रोलमध्ये आणला पण त्याला किती खर्च झाला आपल्याला किंवा कसं तुम्ही मॅनेज केलं? हो आता ज्यावेळी माझ्या फार्मवर 160 शेळ्या होत्या PPR आला तेव्हा. ओके. तर हे जे काय रोग आहेत व्हायरल इन्फेक्शनचे किंवा बाकीचे जे रोग आहेत तर ते रोग न यावे म्हणून शेड्यूलप्रमाणे जर तुम्ही वॅक्सिनेशन प्रोग्राम केला तर अधिक चांगलं राहील असं मला वाटतं. ओके. हो.